हो, आज भांडेवाडी पोलीस स्टेशनचं लोकार्पण करण्यात आलं. नेमकं आतापर्यंत पूर्व नागपूरला तुमच्या कारकिर्दीमध्ये किती पोलीस स्टेशन हे देण्यात आले आणि याआधीची काय परिस्थिती होती जेव्हा तुम्ही नाही? आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते भांडेवाडी पोलीस स्टेशनचं विधिवत रूपाने उद्घाटन झालं. पूर्व नागपूरचा अगर इतिहास आपण पाहिला असेल तर त्या काळामध्ये एकच लकडगंज पोलीस स्टेशन होतं आणि बाकीच्या पूर्व नागपूरचा परिसर कधी कोतवालीच्या सीमेअंतर्गत होता, कधी तहसीलच्या सीमेच्या अंतर्गत होता. और अगर इनाल टोटल अगर पाहिलं तर त्या काळामध्ये एकच पोलीस स्टेशन आणि लकडगंज पोलीस स्टेशन होतं. त्याची हद्द फार मोठ्या प्रमाणात कुठं त्या ठिकाणी होती. परंतु 2014च्या नंतर जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि गडकरी साहेब केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर लगातार आपल्या पूर्व नागपूरमध्ये पोलीस स्टेशन व्हावं, त्याची सीमा कम व्हावी, त्या दृष्टिकोनातून आपण निश्चित स्वरूपात आपण प्रयत्न केले. आणि या 5-6 वर्षामध्ये आपण पूर्व नागपूरमध्ये 6 नवीन पोलीस स्टेशन आणले. त्याच्यामध्ये शांतीनगर आहे, पारडी आहे, वाठोडा आहे, तुमचं नंदनवन आहे, आणि आता एक भांडेवाडी झालं. पुन्हा एक गरोबा मैदानचं बी शासनाने त्याला सँक्शन दिला. तेही आम्ही जागा सध्या कुठंतरी किरायाची पाहत आहोत आणि लवकरात लवकर त्याची आम्ही उद्घाटन करू. तिकडे रमणा मारुतीमध्ये बी आपण एक नवीन पोलीस चौकीला शासनाने मान्यता दिली आहे. आणि लोकाले कशी सुविधा होईल, लोक आपल्या घरापासून पोलीस स्टेशन किंवा मीटरवर राहावं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. आणि आज नागपूर शहरामध्ये सगळ्यात जास्त पोलीस स्टेशन आमच्या या पूर्व नागपूरमध्ये निर्माण करण्याचं काम आपण केलं आहे. अनेक पोलीस स्टेशन तुम्ही पहा, आम्ही स्मार्ट पोलीस स्टेशन बी बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लकडगंज पोलीस स्टेशन आहे, पारडी पोलीस स्टेशन आपण स्मार्ट सिटीमध्ये चांगलं केलं आहे. आता वाठोडा पोलीस स्टेशनचं बी काम फार जोरात सुरू आहे. तेही बहुतेक या 5-6 महिन्यामध्ये ते कंप्लीट होईल. आणि आता वाठोडा तुमच्या भांडेवाडी पोलीस स्टेशनसाठी 1 एकर जागा महानगरपालिकेची भांडेवाडीत पाहिली आहे. तेही लवकर त्या ठिकाणी शासनाची मान्यता होईल. त्याच्यामध्ये कळमना पोलीस स्टेशन हा मार्केटच्या आत आहे, तोही बाहेर आम्ही त्या ठिकाणी काढत आहोत. त्याच्यासाठी 1 एकर जागा नागपूर सुधार पडण्याची आपण पाहिली आहे. गरोबा मैदान पोलीस स्टेशनची बी जागा आपण त्याच्याच बाजूला लागली असलेली जागा तेही आपण त्या ठिकाणी पाहिली आहे. असं एकंदरीत पोलीस स्टेशन बी चांगलं व्हावं, स्मार्ट पोलीस स्टेशन बी व्हावं आणि लोकाला राहत कशी मिळेल आणि त्याची सीमा कमीत कमी कशी राहील, आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आहे. आणि त्या माध्यमातून आज मुख्यमंत्री महोदयांनी आज भांडेवाडी पोलीस स्टेशनचं उद्घाटन केलं आहे. आणि त्यांनी स्वतः सांगितलं का हे आता आम्ही स्थायी रूपाने आता आम्ही या ठिकाणी टेम्पररी रूपाने आम्ही सुरू करत आहोत आणि लवकरात लवकर नवीन ठिकाणी ते स्थापित होईल. हो, जर बघितलं गेलं तर क्राईम किती प्रमाणात कमी झालेलं आहे पूर्व नागपूरचं बघितलं, कारण की त्यावर मोठं लक्ष आहे. नाही, तुम्ही आज मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा उद्घाटन केल्यानंतर पोलिसांनी जी साईट दाखवली, जे व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवला, त्याच्यावरूनच लक्षात येते का पूर्व नागपूरमध्ये बी क्राईम फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी झाला. त्याचं मुख्य कारण आहे का आपण लोक आणि पोलीस हे इच्छा तिथं आपण जोडण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला आणि पोलीस बी तडकाफडकी कारवाई त्या ठिकाणी करते आणि म्हणून क्राईमची संख्या बी फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी झाली आहे.